इयत्ता चौथी. विषय आपल्या सभोवतालचे जग, भाग 2, पाठ 3. मराठा सरदार भोसलेंचे कर्तबगार घराणे या पाठाचा स्वाध्याय. यातील प्रश्न पहिला. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी वेरूळचे डॅश घराणे मोठे पराक्रमी निघाले. पर्याय मोरे, घोरपडे, भोसले. उत्तर भोसले. आ. बाबाजीराजे भोसल्यांना मालोजी व डॅश ही 2 मुले होती. पर्याय विठोजी शहाजी शरीफजी. उत्तर असेल विठोजी. ई. निजामशहाचा डॅश हा कर्तबगार वजीर होता. पर्याय मलिक अंबर फत्ते खान शरीफजी. उत्तर असेल मलिक अंबर. प्रश्न दुसरा आहे नातेसंबंध लिहा. अ. मालोजीराजे विठोजीराजे भाऊ. आ. शहाजीराजे लखुजीराव जाधव जावई सासरे. ई. शहाजीराजे शरीफजी भाऊ. ई. बाबाजीराजे विठोजीराजे वडील मुलगा. प्रश्न तिसरा. अ गट व ब गट यांच्या जोड्या लावा. तर याच्या जोड्या या पद्धतीने लागतील. सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे. प्रश्न चौथा आहे. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? उत्तर घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार मालोजीराजे भोसले यांनी केला. आ. निजामशहाने मालोजीराजांना कोणत्या परगण्यांची जहागीर दिली? उत्तर निजामशहाने मालोजीराजांना पुणे व सुपे परगण्यांची जहागीर दिली. ई. निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले? उत्तर निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले. ई. आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला? उत्तर आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला. ओ. शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले? उत्तर निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने विनंती केल्यामुळे शहाजीराजे परत आले.